नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो. नगर परिषद भरती 2026 ची चाहूल या ठिकाणी लागलेली आहे. त्या संदर्भात हा व्हिडिओ मी आपल्या समोर शेअर करतोय. विद्यार्थी मित्रांनो, या पाठीमागचा असा एक उद्देश आहे की तुम्ही तयारीला लागा. नगर परिषदेची भरती तयारी प्रशासनाने युद्ध पातळीवरती चालू केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषदेची जाहिरात ही कधी प्रसिद्ध होऊ शकते याबद्दल देखील मी एक अचूक अंदाज या ठिकाणी वर्तवणार आहे. त्याबद्दल हा व्हिडिओ या ठिकाणी आपण पाहू शकता. तत्पूर्वी इन्फिनिटी अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवरती नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे आणि त्या संदर्भात थेट सरळ सेवेनं जे काय पद भरायचंय सहाय्यक आयुक्तालय, त्या संदर्भात इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती बॅच आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपात ती बॅच आहे. बॅच दोन प्रकारामध्ये आहे, टेक्निकल आणि नॉन टेक्निकल. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, ही बॅच घेण्यासाठी याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी 9226016161 या नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि त्याची माहिती तुम्ही जाणून घ्या. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या हाती हे रायगड जिल्हा अधिकारी यांचं जे काही लेटर आहे ते पाहायला मिळते आणि यामधून आपल्याला स्पष्टपणे जाणवते की त्यांनी जे काही आदेश दिलेले आहेत, सामान्य प्रशासन विभागाने जे काही GR काढलेले आहेत त्या संदर्भात त्यांनी स्पष्टपणे काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, सूचना केलेल्या आहेत. कोणाला केलेल्या आहेत की खालचे जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या संदर्भात, ज्या नगर परिषद आहेत त्या संदर्भात जागा, रिक्त जागा किती आहेत, भरलेले किती आहेत आणि त्या उद्देशाने हे पत्र आहे. बरं, ते भरती करण्यासाठी गट क आणि गट ड, आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं त्यांनी दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील जी काही पदं आहेत, म्हणजे राजपत्रित पदं असतील क्लास 1 क्लास 2 ची, ही पदे सोडून जी काही सरळ सेवेने जी काही पदे भरायची त्या संदर्भात त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत की नामनिर्देशनाच्या कोट्यातील गट ब, अराजपत्रित गट क आणि गट ड, बघा या सर्व संवर्गातील सरळ सेवेने पदे भरण्याबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच ही जी काही सूचना निर्गमित झाली तेव्हापासून नगर परिषदेची भरतीची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि ही जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यासाठी निर्देश या ठिकाणी सामान्य प्रशासनाकडून आपल्याला आलेले पाहायला मिळतात. त्यानंतर सगळ्यात महत्वाची ही परीक्षा कोण घेणार आहे त्या संदर्भात करार करण्यासाठी या ठिकाणी दोन कंपन्या आहेत, IBPS, बघा IBPS आणि TCS. ह्या दोन्ही कंपन्या या ठिकाणी नगर परिषदेच्या परीक्षा घेणार आहेत हे फिक्स झालेलं आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा जो पॅटर्न आहे तो हा पॅटर्न तुम्हाला फॉलो करावा लागेल. तुम्हाला नवीन नाही, मागच्या वेळेस हा पॅटर्न झालेला आहे. IBPS चा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्ही फॉलो करा, TCS चा पॅटर्न फॉलो करा. त्या पॅटर्न मध्ये मराठी, इंग्रजी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता आणि GS करंट कशा पद्धतीने विचारलं जातं, कशा पद्धतीनं अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न येतात, मॅथ रिजनिंग कशा पद्धतीनं त्याचा एक स्ट्रक्चर आहे ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. त्यानंतर मराठीमध्ये जे काही व्याकरण विचारलं जाते त्या व्याकरणा संदर्भात तुम्हाला जो काही पॅटर्न आहे तो अवगत झालेला आहे. त्याचप्रमाणे सेम TCS पण आहे. काही ठराविक टॉपिक आहेत त्याला तुम्ही जर हात घातला, मुळापासून जर त्याची चांगली तयारी केली तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील. मग यामध्ये मराठी असेल बघा, त्यानंतर इंग्रजी असेल, हा जो पॅटर्न तुम्ही फॉलो केला तर आउट ऑफ मार्क घेऊ शकता. त्याचप्रमाणे मॅथ रिजनिंग असेल, ठराविक पॅटर्न आहे तो पॅटर्न तुम्ही फॉलो करायचा, त्याचा देखील तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. तुम्हाला ते त्या ठिकाणी देखील आउट ऑफ मार्क मिळतील. बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना हा पॅटर्न पहिला माहित होता ते विद्यार्थी 180 प्लस मार्क घेऊ शकले आणि मेरिट लिस्ट मध्ये येऊन त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आपल्याला पाहायला मिळते. आता सगळ्यात महत्वाचं बघा, जिल्हा निवड समिती गठीत करण्यासाठी आदेश काढलेत. कोणती कंपनी परीक्षा घेणार आहे त्या संदर्भात त्यांनी एक या ठिकाणी सुतोवाच केलेले आपल्याला पाहायला मिळतात. करार करण्यासंदर्भात त्यांनी कळवलेला आहे. आणि तिसरा मुद्दा जो काय आहे तो बघा, नगर परिषद, नगरपंचायत आणि औद्योगिक नगरी अधिनियम 1965 मधील जे काही पदभरती गट क आणि ड ची करायची असते त्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवणी संदर्भात पदसंख्या निश्चित करणे, बघा पदसंख्या निश्चित करणे आणि नमूद या तुम्हाला सांगितलेल्या IBPS आणि TCS या दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीशी करार करणे ची निवड ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी जिल्हा निवड समिती गठीत करणं आवश्यक असते. म्हणजेच ही जे काय करार करायचं आहे ती कोण करणार आहे, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती असणार आहे आणि ती समिती या ठिकाणी परीक्षा IBPS ने घ्यावी की TCS ने घ्यावी या संदर्भात ती करार करणार आहे. या संदर्भात तीन महत्वाच्या या
गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गट क आणि गट ड ची भरती प्रक्रिया ही या ठिकाणी स्थायी रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत प्रयोजनासाठी या ठिकाणी प्रोसेस चालू झालेली आहे. मग ही समिती निवड करण्यासंदर्भात ही कोण असणार आहे, अध्यक्ष, सदस्य आणि सचिव, या संदर्भात ही माहिती आपल्याला पाहायला मिळते आणि ताजं लेटर आहे कालचं. आणि विद्यार्थी मित्रांनो, यावरून समजते की प्रशासन हे खूप या ठिकाणी अलर्ट मोडवरती आहे आणि लवकरात लवकर आपल्याला ही जाहिरात नगर परिषदे संदर्भात आलेली पाहायला मिळेल. फक्त तुम्ही तयार आहात का? काही झालं तरी यावेळेस आपल्याला ती वर्दी, यावेळेस काही झालं तरी ही पोस्ट मिळवणं खूप गरजेचं आहे, कारण पाहिलेलं स्वप्न सत्यामध्ये उतरवण्याची हीच ती वेळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.